नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. डोंबिवलीत गुढीपाडवा व नववर्षानिमित्त गणेश मंदिरातर्फे काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेमुळे डोंबिवलीमध्ये सर्वत्र चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले. गुढीपाडव्यानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच सर्वांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सरबत वाटप करण्यात आले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा 4 रस्त्याजवळ TJSB बँकेजवळ स्वागत स्टेजचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांतर्फे महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. महिलांना हळदी कुंकू लावून चाफ्याचे फूल व आंबेडाळ देण्यात येत होती. राधा साबणे यांच्या आवर्तन कथ्थक डान्स क्लासच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. तसेच सुराज सोमण यांनी सुश्राव्य गायन केले. योगाचे प्रात्यक्षिक देखील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या स्टेजवरती सादरीकरण झाले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला कमिटीचे विशेष मोलाचे योगदान लाभले. ठाणे जिल्हा आणि डोंबिवली शहर कमिटी यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अतिशय सुंदररित्या संपन्न झाला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे दरवर्षी आपल्या स्टेजचे आयोजन केले जाते. शोभायात्रेमध्ये सामील झालेल्या सगळ्या मंडळांना इथे स्वागत, सगळ्या मंडळांचे सगळ्या संस्थांचे इथे स्वागत करतो. आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे इथे आपल्या लोकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. हे उपक्रम आपण गेल्या 10 वर्षापासून करत आहोत. इथे मान्यवरांचे सत्कार होतात, त्याचबरोबर हे व्यासपीठ आपल्या लोकांसाठी आपण उपलब्ध करून देतो. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांची कला प्रदर्शित व्हावी, यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देत असतो. संपूर्ण डोंबिवलीतील नागरिकांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय परशुराम, जय परशुराम, जय श्रीराम. स्वागत आहे. मराठी माणसाच्या मराठी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
गुढीपाडवा हा आपल्या समस्त मराठी वर्गाचा अखिल भारतीय ब्राह्मण अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे एक युवा सदस्य सूरज सोमण जिंकत आलेला आपलाच सूरज सोमण याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.